नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. महाराष्ट्र न्यूजवर आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. एकनाथ शिंदे यांना जबरदस्त धक्का बसण्याची शक्यता आहे, कारण आता त्या संबंधीचं महत्त्वाचं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. आतापर्यंत हे जे सरकार टिकलं आहे ते फक्त देवेंद्र फडणवीस यांच्या पाठिंब्याने टिकलेलं आहे, पण आता नेमकं त्यांनीच पाठिंबा काढून घेण्याची भाषा केली आहे. एकनाथ शिंदेचे जे लाड आहेत ते आता बस झाले. इथून पुढे आता त्यांचे लाड सहन करायचे नाही, असा निर्धार आता भाजपने आणि देवेंद्र फडणवीसांनी केलेला दिसतोय. मराठा आरक्षणाचा जो प्रश्न होता त्याच्यावरती जो निर्णय झाला त्यामधून मराठा समाज तर खुश झाला, परंतु त्या निर्णयाचा फक्त एकनाथ शिंदेंनाच फायदा होताना दिसत आहे. तर दुसरीकडे ओबीसी समाज भाजपवर आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्यावरती नाराज झालेला आहे, कारण त्यांनीच आधी ओबीसी समाजाला शब्द दिला होता तुमच्यावरती अन्याय होणार नाही, आणि म्हणून आता विरोध होत असताना देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीला परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न केला. पण आता मोठ्या प्रमाणात विरोध होत असल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. ते म्हणालेले आहेत की जोपर्यंत भाजप या सरकारमध्ये आहे तोपर्यंत आम्ही ओबीसीवरती अन्याय होऊ देणार नाही, आणि जर ओबीसी समाजावरती अन्याय झाला तर मी माझ्या वरिष्ठांशी बोलेन. एक प्रकारे त्यांनी सरकारमधून बाहेर पडण्याचा इशाराच दिलेला आहे. म्हणून आता एकनाथ शिंदेंचं जे ओझं आहे ते देवेंद्र फडणवीसांना जड झाल्याचं दिसत आहे. दुसरी एक चर्चा अशी रंगलेली आहे की एकनाथ शिंदेने हा निर्णय घेतला, परंतु त्याला फडणवीसांची साथ होती. पण आता एकनाथ शिंदेंना तोंडघशी पाडण्याचं काम देवेंद्र फडणवीस करत आहेत, कारण हा जर निर्णय पुढे टिकला नाही तर एकनाथ शिंदे मराठा समाजासाठी विश्वासघातकी ठरणार आहेत, आणि म्हणून देवेंद्र फडणवीस सरकारमधून बाहेर पडू शकतात. त्यामुळे आता एकनाथ शिंदेंना खरे फडणवीस आता कळणार आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, या सर्व प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीसांचं डोकं आहे का? या प्रकरणी तुमचं काय मत आहे कॉमेंटमध्ये व्यक्त करा, आणि आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.